नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज भाकरे गुरुकुंज IAS फाउंडेशनच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. मित्र गेल्या काही दिवसापासून आपण राज्यसेवापूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून तसंच सर्व सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून जनरल सायन्सची लेक्चर सिरीज सुरू केली की ज्यात आपण फिजिक्सला सुरुवात केली. फिजिक्समधला प्रकाश हा टॉपिक चालू होता, बरंच काही पाहिलं त्याविषयी. लास्टली आपण प्रॉपर्टीज ऑफ लाईट पाहत होतो की ज्यामध्ये आपलं रिफ्लेक्शन ऑफ लाईट संपला, खूप सखोलमध्ये पाहिला. लास्ट लेक्चरला आपण प्रकाशाची सेकंड प्रॉपर्टी स्टार्ट केली होती, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. प्रकाशाचे अपवर्तन, अपवर्तन काय आहे, अपवर्तनाचे नियम कसे आहे, अपवर्तनांक काय आहे, नेल्स लॉ काय आहे आणि अपवर्तनाचे विविध उदाहरणं कोणते आहे जे निसर्गामध्ये, हे सगळं आपण लास्ट लेक्चरला पाहिलं. आज आपण अपवर्तनाचा सेकंड टॉपिक पाहू, समोरचा टॉपिक पाहू, लेन्स, भिंग. भिंग पाहायचं आहे. भिंग काय असते, त्याचे विविध प्रकार पाहायचे आहे, त्याचे फॉर्म्युले पाहायचे आहे, त्याच्यावरचे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे आणि एक परीक्षेच्या दृष्टिकोनातून अति महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे दृष्टिदोष आपण भिंगांच्या सहाय्याने कसे सॉल्व्ह करतो, हे सर्व आपल्याला या टॉपिकमध्ये पाहायचं आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला लास्ट लेक्चरला एक गोष्ट बोललो की हा टॉपिक टोटल कॉफी आहे. जर तुमचं कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिरर हा टॉपिक व्यवस्थित तुम्ही अभ्यासला असेल तर तुमच्या लाईट 2 आणि लाईट 3 या दोन चॅप्टरमध्ये दिलेलं आहे. हे दोन जर टॉपिक तुम्ही चांगले केले असाल तर हे सगळं कॉफी आहे आणि ते इझी, एकदम सोयीचं आहे, सोपी आहे. ठीक आहे, असं पाहू काय भिंग. भिंग काय आहे, एक एक्झाम्पल घेतोय. जसं हा एक भिंग आहे, कन्सिडर करा की याचे हे दोन पृष्ठभाग आहे की जे परावर्तित असेल किंवा पारदर्शक असेल, पारदर्शक असेल. आणि यामध्ये एक चांगली प्रॉपर्टी असेल ते म्हणजे अपवर्तन करण्याची, है ना, अपवर्तन करण्याची प्रॉपर्टी असेल तर असा कोणताही पारदर्शक जर भाग असेल तर त्याला आपण भिंग मानू. काय म्हणतोय की ज्याचे दोन पारदर्शक पृष्ठभाग आहे आणि जो एक अपवर्तक म्हणून कार्य करतो असा जो कोणता ग्लास आहे त्याला आपण लेन्स मानू, त्याला आपण लेन्स मानू. भिंग खूप प्रकारचे असू शकतात. जसा हा जो काढलेला हा बहिर्वक्र भिंग आहे, अंतर्वक्र भिंग असू शकतो, हा सुद्धा भिंगच आहे, हा सुद्धा भिंग आहे, हा सुद्धा भिंग आहे. हे सगळे भिंगाचे विभिन्न प्रकार आहेत, परंतु आपल्याला भिंग दोनच अभ्यासायचे आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. एक बहिर्वक्र, बहिर्वक्र भिंग आणि एक अंतर्वक्र भिंग. यालाच तुम्ही कॉन्व्हेक्स लेन्स म्हणता, याला तुम्ही कॉन्केव्ह लेन्स म्हणता, किंवा याला बाय कॉन्व्हेक्स म्हणता, याला तुम्ही बाय कॉन्केव्ह म्हणता. हे सोयीचे शब्द आहे, हे आपण कंटिन्यू करू. बहिर्वक्र भिंग कोणता आहे तर तो जो मी एक्झाम्पल ओरिएंटेड घेतलेली डायग्राम आहे हाच बहिर्वक्र भिंग आहे. आणि अंतर्वक्र भिंग तर हा अंतर्वक्र भिंग आहे. बहिर्वक्र भिंगाच्या बाबतीत जर बघतो म्हटलं तर तुम्हाला बाब दिसते की हे जे दोन पृष्ठभाग आहे, पारदर्शक पृष्ठभाग, तो मधला भाग कसा आहे, फुगीर आहे आणि टोकावरचा भाग जो आहे तो निमुळत आहे. याची थोडी उलटी केस आहे. हा भाग फुगीर आहे तर हा भाग निमुळत आहे, ओके ना. हा बहिर्वक्र भिंग आहे, हा अंतर्वक्र भिंग आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून बहिर्वक्र भिंग जो आहे हा अभिसारी भिंग आहे. हा भिंग कसा आहे, अभिसारी भिंग आहे. पाहत मी कॉन्व्हर्जिंग लेन्स आहे. हा कसा लेन्स आहे, कॉन्व्हर्जिंग. तर हा अपसारी आहे. अपसारी म्हणजे डायव्हर्जिंग. हे सगळं सगळं तुम्ही शिकले आहे, खूप डिटेल सखोलमध्ये शिकले आहे. शक्यतो मी हा टॉपिक, हा लेक्चर थोडं फास्टमध्ये घेईन कारण हे टोटल कॉपीच आहे, ओके ना. हा अभिसारी भिंग आहे, तो अपसारी भिंग आहे. हा अभिसारी भिंग का बरं आहे, हा अभिसारी भिंग का बरं आहे, का बरं म्हणता, कारण तुम्ही पाहताय की कोणतीही आपाती किरण या भिंगावर जर पडली तर अपवर्तन होईल. अपवर्तन झाल्यानंतर ती एका बिंदूतून जाईल, खरोखर एका बिंदूतून जाते, म्हणजे हे एका बिंदूत येते म्हणजे ते काय होते, अभिसारित होते. अभिसारित म्हणजेच काय, एकत्र. आपाती किरण अपवर्तनानंतर एका बिंदूत एकवटते म्हणून हा अभिसारी भिंग आहे. आणि हा अभिसारी नाही, हा अपसारी आहे. याच्या बाबतीत बघतो म्हटलं तर हे आपल्याला असं दिसेल, याच्यावर कोणतीही आपाती किरण आली तर अपवर्तनानंतर दूर गेली, आपाती किरण अपवर्तनानंतर दूर गेली, म्हणजे दोघे जण एकमेकापासून दूर झाले, म्हणजेच काय, डायव्हर्स झाले.
म्हणजेच काय झाले, डायव्हर्स झाले, एकत्र नाही आले, दूर गेले, म्हणजे हा काय अपसारी आहे. तर लक्षात घ्या, बहिर्वक्र भिंग हा अभिसारी भिंग आहे, तर अंतर्वक्र भिंग हा अपसारी भिंग आहे. जर तुम्ही मिररच्या बाबतीत पाहिलं तर याच्या उलटी केस बनते. जसं तुम्ही अंतर्वक्र आरसा पाहिला होता आणि बहिर्वक्र आरसा पाहिला होता. अंतर्वक्र आरसा कसा असतो रे, अंतर्वक्र आरसावर कोणची इन्सिडेंट रे आल्यानंतर ते परावर्तनानंतर एका बिंदूत एकत्र येत होती, म्हणजे हा अभिसारी होता. लक्षात घ्या, तर हा अपसारी होता, हा अभिसारी होता, हा अपसारी होता. तर बघा थोडंसं उलट, म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने कन्फ्यूज नको व्हायला. मिरर अंतर्वक्र मिरर हा अभिसारी आहे, बहिर्वक्र भिंग हा अभिसारी आहे. अंतर्वक्र आरसा, बहिर्वक्र भिंग हे दोघेही अभिसारी आहे. बहिर्वक्र आरसा आणि अंतर्वक्र भिंग हे दोघेही अभिसारी आहे. तर परीक्षेच्या दृष्टीने कन्फ्यूज व्हायचं कारण नाही, बाकी सगळं सेम 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 चालते आहे. फक्त कन्फ्युजन टाळण्याकरिता ज्या कोणत्या तुम्ही अंतर्वक्र बाबी संबंधित जे काही शिकले असाल हे सर्व तुमचा बहिर्वक्र भिंगाला लागू पडते. ठीक आहे, तर हे सरळ सोपं होतं, अभिसारी कोणचा आणि अपसारी कोणचा. तर ही एक सारी लेन्स आहे. या संबंधित काही संकल्पना पाहायच्या की माहिती आहे तुम्हाला, ते पण तुम्ही डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. काही थोडंफार फरक असेल तर ते मी तुम्हाला सांगतोय, थोडं फास्ट घेतोय. ठीक आहे ना, हा तुमचा लेन्स होता. ह्या सगळ्या जे संकल्पना सांगतो आहे हे दोघांनाही लागू पडते. हा तुमचा लेन्स आहे, हा तुमचा लेन्स आहे. ठीक आहे, आता जर तुम्ही जर बघतो म्हटलं तर हा एक लेन्स किती गोलाचा भाग आहे, हा एक लेन्स 2 गोलाचा भाग आहे. हो, हा एक लेन्स 2 गोलाचा भाग आहे. आता हे जे 2 गोल आहेत, 8वा मिरर, तर ह्या गोलाचा एक मध्यबिंदू असेल, या गोलाचा एक मध्यबिंदू असेल. चला या गोलाच्या मध्यबिंदूला म्हणतो C1, याला म्हणतो C2. हे C1 C2 काय आहे, C1 आणि C2 हे काय आहे, हे वक्रता केंद्र आहे, सेंटर ऑफ कर्वेचर, सेंटर ऑफ कर्वेचर आहे. 2 किती आहे आपल्याकडे, 2 आहे. किती आपल्याकडे, 2 आहे. देन याच्यातून एकदम मध्यातून जर मी एक रेषा काढली तर हे काय आहे, हे तुमची प्रिन्सिपल ऍक्सिस है ना, मुख्य अक्ष. हे तिथेही पाहिलं तुम्ही, तिथेही पाहिलं होतं. फोकस, वक्रता केंद्र आणि पोल याच्या मध्यातून जे जाणारी मुख्य लाईन आहे त्याला तुम्ही प्रिन्सिपल ऍक्सिस किंवा मुख्य अक्ष म्हणतात, प्रिन्सिपल ऍक्सिस है ना. इथं हे एक बाब वेगळी आलेली आहे, याला तुम्ही म्हणता ऑप्टिक सेंटर. हा काय तुमचा ऑप्टिकल सेंटर, याला मराठीत तुम्ही प्रकाशीय मध्य म्हणता. तर ही एक थोडीशी वेगळी संकल्पना आली आहे याच्यामध्ये, ऑप्टिक सेंटर किंवा प्रकाशीय मध्य. आता थोडं याच्या आधीच थोडं आठवा, ज्यावेळेस बहिर्वक्र किंवा अंतर्वक्र आरशावर प्रकाश किरण पडते, कोणचंही पण ना, बहिर्वक्र म्हणा किंवा अंतर्वक्र म्हणा, ज्यावेळेस याच्यावर प्रकाश किरण पडत होती ते काय झाली होती, सॉरी बहिर्वक्र आरशावर होते, आत आली का झाली, दिशेमध्ये बदल केला, दिशेमध्ये बदल केला. कुठे नाही जर गेली तर दिशेमध्ये बदल केतो, कारण इथं अपवर्तन होते. परंतु या लेन्समध्ये एक पॉइंट असा आहे हा, की याच्यातून जाणारी कोणतीही प्रकाश किरण अपवर्तनानंतर दिशेत बदल करत नाही. जसा हा जो पॉइंट आहे याच्यातून ही लाईन गेली तर हे सरळच गेली, दिशेत बदल केला नाही. ही लाईन गेली कशी, सरळ गेली, दिशेत बदल झाला का, नाही. तर हा एक असा पॉइंट आहे की ज्याला ऑप्टिकल सेंटर म्हणतो, ज्यातून जाणारी कोणची आपाती किरण हे अपवर्तनानंतर सुद्धा दिशेत बदल करत नाही, तर त्याला तुम्ही म्हणता ऑप्टिकल सेंटर. या अख्ख्या लेन्समध्ये ती फक्त एकच असेल. अंतर्वक्रमाना बहिर्वक्रमाना कोणत्याही लेन्सच्या बाबतीत एक ऑप्टिकल सेंटर असेल. तर ऑप्टिकल सेंटर काय आहे की ज्याच्यातून प्रकाश किरण जाताना अपवर्तित होताना दिशेत बदल करत नाही तर सरळ निघून जाते, त्याला तुम्ही ऑप्टिकल सेंटर मानता. त्याच्यानंतर आणखी काही संकल्पना पाहिली, ही काय आहे किंवा ही काय आहे, ही रेडियस आहे, ही काय आहे, रेडियस आहे मानू शकता. याला कोणची रेडियस म्हणता तुम्ही, वक्रता त्रिज्या, वक्रता त्रिज्या किंवा रेडियस ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर ही तुमची वक्रता त्रिज्या. तर ठीक आहे, या काही याच्या संबंधित संकल्पना. आणखी महत्वाच्या 2 संकल्पना, जर कोणताही प्रकाश किरण याच्यावर पडला, आपाती किरण, हा तुमचा आपाती किरण होता, इन्सिडेंट रे, आणि इथून अपवर्तनानंतर एका बिंदूत एकत्र येतो, तर याला काय म्हणत होते तुम्ही,
जो कोणता प्रकाश किरण परावर्तनानंतर किंवा अपवर्तनानंतर एका बिंदूत एकवटतात, तो बिंदूला काय म्हणता? लास्ट लेक्चर आठवा, त्याला काय म्हणता तुम्ही? नाभी, फोकस. याला काय म्हणता तुम्ही? नाभी म्हणता ना, किंवा फोकस म्हणता. तर याच्यामध्ये सुद्धा समजा कन्सिडर करा एकूण प्रकाश किरण आले असते, हे या एका बिंदूतून गेले असते, तर हे काय तुमचा फोकस आहे. तर याला F2 मानतो, याला मी F1 मानतो. इकून गेला असता तर इथं फोकस मिळाला असता, इकून प्रकाश किरण आले असते तर इथं फोकस मिळाला असता. म्हणजे याला सुद्धा दोन फोकस असेल, याला नाभी किंवा फोकस जे मानतात किती आहे? दोन आहे, F1 आणि F2. दोन फोकस आहे, याला दोन फोकस आहे. तर लक्षात घ्या, मिररच्या बाबतीत याच्या बाबतीत फरक असाच दिसतं की इथं ह्या संकल्पना कुठे कुठे डबल आहे, तर मिररच्या बाबतीत त्या सगळ्या सिंगल होत्या. तर या सगळ्या संकल्पना असो लक्षात, कारण तुम्हाला समोर सगळ्यांचं काम पडणार आहे. स्क्रीनशॉट घेऊन घ्या. आणि ह्या संकल्पना दोघांसाठी लागू पडते. मी फक्त बहिर्वक्र भिंगासाठी बोललो, पण हे अंतर्वक्रासाठी सुद्धा समान आहे, सेम आहे. ओके. देन अपवर्तित किरणांचे नियम. अपवर्तित किरणांचे नियम पाहायचे लेन्ससाठी. ओके ना. पहा, एक हा तुमचा लेन्स घेतला, हा तुमचा O आहे, याच्यातून जो गेली हे मेन प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. ओके. तर पहिला नियम काय सांगते? पहिला नियम असा सांगतोय की हे तुमचे प्रिन्सिपल ऍक्सिस किंवा मुख्य अक्ष आहे. मुख्य अक्षाला समांतर जाणारा आपाती किरण अपवर्तनानंतर कुठून जायला पाहिजे? परावर्तित किरणाचे नियम आठवा, सेम आहे. मुख्य अक्षाला समांतर जाणारा आपाती किरण इन्सिडेंट रे अपवर्तनानंतर नाभीतून जाईल. पहिला नियम. दुसरा नियम सेम केस, याला कुठूनही जर काढला तर हा अपवर्तनानंतर नाभीतूनच जायला पाहिजे. ठीक आहे ना. दुसरा नियम, एखादा इथं काय फोकस आहे, तुम्ही म्हणतो की नाभीतून जाणारा एखादा आपाती किरण हा तुमचा इन्सिडेंट रे होता. नाभीतून जाणारा आपाती किरण अपवर्तनानंतर मुख्य अक्षाला समांतर जाईल. दुसरा नियम. पहिला बोललो मुख्य अक्षाला समांतर असलेला नाभीतून जाईल, दुसरा म्हणतो नाभीतून जाणारा मुख्य अक्षाला समांतर जाईल. तिसरी केस, ऑप्टिक सेंटर आहे, हा तुमचा ऑप्टिकल सेंटर आहे. एखादी प्रकाश किरण जर या ऑप्टिकल सेंटर मधून जात असेल तर अविचलित समोर जाईल. एखादी प्रकाश किरण या ऑप्टिकल सेंटर मधून जात असेल तर अविचलित समोर जाईल. म्हणजे याच्यामध्ये किंवा यांच्या दिशेत कुठेही बदल होणार नाही. तर हे 3 नियम लक्षात घ्या. हे 3 नियम जर माहीत असेल, हे परीक्षेतही स्टेटमेंट ओरिएंटेड आहे कामाचे आहे, पण हे माहीत तुम्हाला याच्यासाठी पाहिजे की अंतर्वक्र किंवा बहिर्वक्र आरशाच्या बाबतीत ज्या प्रतिमेच्या स्थिती मिळतात तिथे या किरण तुम्हाला उपयोगी ठरेल. ओके. त्या पोझिशन समजण्यासाठी. तर त्याच्याने ह्या सोयीच्या ह्या लक्षात ठेवायला. पहिली केस लिहून देतो. मुख्य अक्षाला समांतर जाणारी आपाती किरण किंवा त्याला इन्सिडेंट रे म्हणतात, अपवर्तनानंतर मुख्य नाभीतून जाते. सेकंड केस नाभीतून जाणारी आपाती किरण अपवर्तनानंतर मुख्य अक्षाला समांतर जाते. आणि थर्ड केस बघा, ऑप्टिकल सेंटर मधून जाणारी आपाती किरण अविचलित पुढे जाते असं म्हणा, किंवा याच्या दिशेत कुठलाही बदल होत नाही. तर हे 3 नियम महत्वाचे आहे समोरचा टॉपिक समजण्यासाठी. हे अति महत्वाचे. मुख्य अक्षाला समांतर जाणारी अपवर्तनानंतर नाभीतून जाते, नाभीतून जाणारी अपवर्तनानंतर मुख्य अक्षाला समांतर जाते, आणि ऑप्टिकल सेंटर मधून जाणारी कोणतीही किरण अविचलित समोर जाते. म्हणजे तिच्या दिशेत बदल होत नाही. काही वेगळं पाहत आहे का रे? काही वेगळं पाहत नाही आपण. मिरर आठवा, सगळं सेम टू सेम आहे. ओके ना. याच्या बेसिसवर भिंगामुळे निर्माण होणाऱ्या प्रतिमांची
स्थिती, भिंगामुळे निर्माण होणाऱ्या प्रतिमांची स्थिती. तर पहिली घेऊ केस आपण बहिर्वक्र भिंग. बहिर्वक्र भिंगासाठी पहिली केस हा बहिर्वक्र भिंग का बघा, नियम सगळे लावायचे तुम्हाला इथं. हा बहिर्वक्र भिंग हा तुमचा ऑप्टिकल सेंटर. ओके, हा तुमचा F1, हा F2 घ्या. हा तुमचा F1, हा तुमचा C1, हा तुमचा F2 आणि हा तुमचा C2. तर मी मानतोय की एक वस्तू आहे की जी इथे अनंत अंतरावर आहे. अनंत अंतर, पहिली केस. अनंत अंतरावर वस्तू आहे आणि अनंत अंतरावरून वस्तूची जर आपाती किरण या बहिर्वक्र भिंगावर पडते आहे, तर या आपाती किरण अपवर्तनानंतर कुठून जाते रे? नाभीतून जाईल. नाभीतून म्हणजे पहिली केस लक्षात घ्या. पहिली केस वस्तूची स्थिती. वस्तूची स्थिती कुठं पाहिली? अनंत अंतरावर. तर प्रतिमा कुठं मिळाली? प्रतिमा कुठे मिळाली? नाभीवर. आता तुम्हाला जर आपण पाहिलेला लाईट टू हा टॉपिक लेक्चर, त्याच्यामध्ये तुम्ही रिअल आणि व्हर्च्युअल इमेजेस पाहिल्या होत्या. तर याच्यामध्ये जी प्रतिमा निर्माण होणार आहे ही रिअल होणार आहे की व्हर्च्युअल होणार आहे? थोडं डोक्याला ताण द्या. रिअल होणार आहे की व्हर्च्युअल होणार आहे? तर इथली जी प्रतिमा निर्माण होणार आहे ही रिअल होणार आहे, कारण अपवर्तित किरण खरं खरं एकत्र आलंय. आठवते काय? खरं खरं एकत्र आलंय. जर खरं खरं, कारण प्रतिमा कुठं मिळते? जिथं अपवर्तित किंवा परावर्तित किरण एकत्र येतात. ते इथं एकत्र येत आहे म्हणजे प्रतिमा इथं मिळते आहे, बरोबर आहे. परंतु जेव्हा त्या खरं खरं एकत्र येतात त्यावेळेस खरी खरी प्रतिमा दिसते. खरी खरी प्रतिमा म्हणजे तुम्ही रिअल इमेज म्हणता. ज्यावेळेस खोटं खोटं एकत्र येते त्यावेळेस आभासी प्रतिमा निर्माण होते. तिथं खरं खरं एकत्र येऊन राहिलं. हा ना, खरं खरं जर एकत्र येऊन राहिलं तर याचं स्वरूप काय असेल प्रतिमेचं? वास्तविक. ही प्रतिमा कशी असेल? रिअल प्रतिमा असेल. आणि रिअल प्रतिमा कशा असतात? नेहमी उलट्या, इन्व्हर्टेड असतात ना. आठवा, रिअल प्रतिमा नेहमी त्याची इमेज जी आहे ती उलटी बनते. आणि याचा आकार जो आहे तो बिंदू स्वरूप असेल. पहा ना, एवढी मोठी वस्तू प्रतिमा पहा केवढी बनली, बिंदू स्वरूप बनली. तर याचा आकार जो असेल तो बिंदू स्वरूप असेल. तर काही वेगळं नाही, सेम आहे. सेकंड केस. आता ही प्रतिमा वस्तू मी थोडी थोडी समोर नेतो. आता हा C1, हा तुमचा F1, हा तुमचा O, हा तुमचा F2, हा तुमचा C2. जर एखादी वस्तू मी सीच्या पलीकडे, अनंत अंतर नाही, सीच्या पलीकडे ठेवली तर त्याची प्रतिमा कुठे मिळायला पाहिजे? सीच्या पलीकडे जर थोडी कुठे जाईल रे? ही तुमची आपाती किरण आहे. अपवर्तनानंतर कुठून झाला पाहिजे? नाभीतून झाला पाहिजे. अपवर्तनानंतर कुठून झाला पाहिजे? नाभीतून झाला पाहिजे. राईट. सेकंड केस. याचा एक किरण मी ऑप्टिक सेंटर मधून घालतो, तर हा कुठून झाला पाहिजे? स्ट्रेट झाला पाहिजे. म्हणजे प्रतिमा कुठं बनेल? इथे बनेल. प्रतिमा कुठं बनेल? इथे बनेल. तर लक्षात घ्या, वस्तू ज्या वेळेस वस्तूची स्थिती ज्या वेळेस सीच्या पलीकडे असेल, तर प्रतिमा कुठं बनायला पाहिजे? F2 आणि C2च्या दरम्यान. F2 व C2च्या दरम्यान प्रतिमा कशी असेल? स्वरूप कसं असेल तिचं? अरे खरं खरं एकत्र आल्या, ही लाईन आणि ही अपवर्तित किरण एकत्र खरं खरं आल्या ना. खरं खरं आला म्हणजे वास्तविक असेल. आणि या वास्तविक प्रतिमा म्हणजे ही प्रतिमा कशी असायला पाहिजे? नेहमी उलट असायला पाहिजे. हिचा आकार कसा असेल? तर वस्तूपेक्षा लहान असेल ना. ज्यावेळेस खूप दूर, तुम्ही आरशापासून खूप दूर आहे उभे, छोटीशी दिसा. जसे जसे जवळ तसे मोठे दिसतात. ज्यावेळेस अनंत अंतरावर होती ते एकदम बिंदू स्वरूप दिसली. थोडीशी समोर आली तर बिंदूपेक्षा थोडीशी मोठी दिसतात, पण वस्तूपेक्षा तर लहानच दिसेल ना. लॉजिक आहे हे सगळं. लॉजिक हे सगळं आपण गोष्टी शिकलेलो आहे. हे सेकंड केस होती. स्क्रीनशॉट काढून घेत चला. थर्ड केस. जर पोझिशन आणखी चेंज करू. आता वस्तू जर सीवर असेल तर त्याला हा तुमचा आपाती किरण अपवर्तनानंतर कुठून जाईल? F मधून जाईल. हा तुमचा जो किरण आहे ऑप्टिकल सेंटर मधून जर गेला तर कुठून जायला पाहिजे? हा तुमचा किरण आहे, हा मी मानतोय की ऑप्टिकल सेंटर मधून चालला.
ऑप्टिकल सेंटरमधून जातो सी. ओके, जस्ट हा तुमचा ऑप्टिकल सेंटरमधून चालला. तर प्रतिमा कुठं बनायला पाहिजे, हा इथं बनायला पाहिजे. सॉरी थोडी डायग्राम चुकून झाली. हा जर मी ऑप्टिकल सेंटरमधून पाठवला तर प्रतिमा इथे बनायला पाहिजे. ओके ना, बनते बरोबर बनते. स्ट्रेट लाईन पहा तर त्या लाईन इथे तिकडे झाला तर कन्फ्युज होते. तर जर प्रतिमा मी C1 वर ठेवली तर याची प्रतिमा कुठं बनते, हे पहा C2 वर बनते. C1 वर प्रतिमा ठेवली C2 वर बनते. मिररमध्येही पाहिलं होतं आपण, ज्यावेळेस प्रतिमा वक्रता केंद्रावर ठेवली होती प्रतिमा वक्रता केंद्रावरच मिळते आणि साईज जी राहते ती सेम राहते. म्हणजे या केसमध्ये जर वस्तू तुम्ही C1 वर ठेवली तर प्रतिमा कुठे मिळते तुम्हाला, C2 वर मिळते. स्वरूप कसं आहे, वास्तविकच आहे पण कशी उलट आहे. आणि आकार केवढा राहील, वस्तू एवढाच, एकदम मिड पॉइंट आहे ना हा, वस्तू एवढाच आहे. फोर्थ केस आता प्रतिमा थोडी समज होती. हा C1 होता, हा F1 होता, हा तुमचा F2 होता, हा तुमचा C2 होता. प्रतिमा मी C1च्या पलीकडे आणि Fच्या दरम्यान म्हणजे C आणि Fच्या दरम्यान ठेवली तर याची प्रतिमा कुठे मिळायला पाहिजे, अपवर्तनानंतर फोकसमध्ये जाईल. आणि हा जर वक्रता केंद्रातून जर मी पाठवला तर हा कुठे मिळते, इथं मिळते Cच्या पलीकडे. मग Cच्या पलीकडे म्हणजे वस्तू ज्यावेळेस मी C1 आणि F1 यांच्या दरम्यान ठेवली तर प्रतिमा कुठे मिळाली आपल्याला, Cच्या पलीकडे. प्रतिमा कशी असेल, वास्तविक. आणि वास्तविक प्रतिमा कशी असते, उलटी. आकार कसा असेल, वस्तूपेक्षा मोठा. आता मोठी होऊन राहिली प्रतिमा, जशी जशी जोर जात आहे तशी मोठी होते आहे तुमची फोर्थ केस. देन फिफ्थ केस पहा, मी थोडं फास्ट घेतो आहे कारण हे सगळं झालेलं आहे मिररमध्ये आणि सोयीचं आहे. मग कन्सेप्ट क्लिअर असेल तर पटापट समोर जात होते. आता F1 वर प्रतिमा घेऊ आपण. F1 वर प्रतिमा घेतली. ओके, हा तुमचा ऑप्टिक सेंटर, हा तुमचा F2, हा तुमचा C2. जर F1 वर जर प्रतिमा घेतली तेव्हा अपवर्तनानंतर कुठे गेला, F1 मधून गेला. F1 अपवर्तनानंतर नाभीतून F2 गेला. आणि याला जर मी समोर गेलं तर हा बघा, हा खूप दूर कुठतरी मिळत आहे, इथं मिळत आहे तर मानतोय. आणि ही प्रतिमा जर काढली तर पुन्हा उलटी दिसते, तर लक्षात घ्या, ज्यावेळेस वस्तू मी F1 वर घेतली तर प्रतिमा कुठे मिळाली आपल्याला, हे खूप अनंत अंतर म्हणून, अनंत अंतरावर. आणि याचं स्वरूप कसं असेल, मीठ होतं ऍक्च्युअल मध्ये तर वास्तविक आणि उलट. आणि आकार रे खूप मोठा, सर्वात मोठी प्रतिमा असेल ही, खूप मोठी. ही होती फिफ्थ केस. आणि वन लास्ट केस आणि इम्पॉर्टंट केस आहे. सहावी आणि महत्वाची जी केस आहे ही एक अपवादात्मक केस आहे. ही कशी आहे, अपवाद. आठवत मी मिररमध्ये तिथेही ही सेम कंडिशन सांगितली आहे की ही अपवाद केस. याच्यामध्ये कशी इमेज बनते आहे, चल मानतो आहे. हा तुमचा मेन ऍक्सिस आहे, हा तुमचा ऑप्टिक आहे, हा तुमचा F1, हा तुमचा C1. याच्यानंतरची केस पाहतो तर मी ऑब्जेक्ट इथं मानला आहे. त्याची प्रतिमा कुठं बनायला पाहिजे, तर हा याचा इन्सिडेंट रे अपवर्तनानंतर कुठून जातो रे, हा अपवर्तनानंतर F मधून जाईल. ओके, सेम केस. हा जर मी ऑप्टिक सेंटर मधून याची सेकंड किरण काढले तर ह्या दोघांना जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हे दिसते की या दोन्ही रे एकमेकापासून डायव्हर्स होत आहे. यात आयुष्यात कधी एकत्र येऊ शकत नाहीच येऊ शकत, कारण या दोघांचे मार्ग वेगवेगळे आहे. मग या एकत्रच येऊ शकत नाही, इमेज बनते का, इमेज टू बनते, याच्यात इमेज बनते पण या एकत्र येऊ शकत नाही. कारण आपण पाहिलं की जिथे एकत्र येतात तिथे इमेज बनते. तर मग आपण एक काम करू ना, याला आपण खोटं एकत्र मिळवू. याला जर तुम्ही मागं वाढवलं तर याची इमेज इथं बनायला पाहिजे, तर पहा, आतापर्यंतच्या पाचही केसमध्ये वस्तूची जी प्रतिमा मिळत होती हे नेहमी लेन्सच्या त्या बाजून मिळायची. पण आता यावेळेस काय झालं,
ही जी प्रतिमा मिळाली ही लेन्सच्या या बाजूने मिळालेली आहे. बाकीच्या केसेस ज्या आहे त्या सगळ्या सर्व समान केसेस आहे. ही एक अपवादात्मक स्थिती आहे, ते लक्षात घ्या. वस्तूची स्थिती जर बघतो म्हटलं तर वस्तूची स्थिती जी आहे ती F1 आणि O च्या दरम्यान आहे. F1 व O च्या दरम्यान. ओके. प्रतिमेची स्थिती जी आहे, प्रतिमेची स्थिती ही वस्तूच्याच बाजूने की जे अपवादात्मक केस आहे. तिसरं, याचं स्वरूप जर बघतो म्हटलं तर इथेही प्रतिमा मिळाली आहे, परंतु या खोट्या अपवर्तित किरण एकत्र आल्यामुळे बनल्या. आणि ज्यावेळेस खोट्या अपवर्तित किरण एकत्र येतात त्यावेळेस जी प्रतिमा बनायला पाहिजे ती कोणती राहते? आभासी. आणि आभासी प्रतिमा ही नेहमीच सरळ राहते. बघा, ही जशी आहे तशीच ही प्रतिमा बनली, तर ही प्रतिमा जी असते ही सरळ असते. आणि नंबर 4, याचा आकार. लक्षात घ्या, वस्तू ही आरशाच्या अगदी जवळ आहे, तर प्रतिमा कशी मिळायला पाहिजे? मोठी मिळायला पाहिजे. ओके ना. तर हे बहिर्वक्र भिंगा संबंधित वस्तूची स्थिती आणि प्रतिमेची स्थिती आहे. याच्यामध्ये ही एक अपवाद केस आहे, बाकी 5 ही सेम आहे. लक्षात ठेवायला एकदम सोयीचं आहे. तुम्ही मिरर अंतर्वक्र असं लक्षात घ्या, बहिर्वक्र भिंग ऑटोमॅटिक लक्षात राहतं. याची केस आहे. आता या 6 केसेस होत्या तुमच्या बहिर्वक्र भिंगा संबंधित. आता अंतर्वक्र भिंगा संबंधित केसेस पहा. अंतर्वक्र भिंग. तर अंतर्वक्र भिंगासाठी फक्त दोन पॉसिबिलिटी आहे, फक्त 2 केसेस बनू शकतात. नंबर 1, हा तुमचा अंतर्वक्र भिंग आणि तुम्हाला माहित आहे अंतर्वक्र भिंग कसा असतोय? डायव्हर्जिंग असतोय, अपसारी असतोय. हा तुमचा ऑप्टिक सेंटर. ओके. हा तुमचा F2, हा तुमचा C2, हा तुमचा F1 आणि हा तुमचा C1. याची मेन नाभी जी आहे, मुख्य नाभी जी आहे ही आहे. मुख्य नाभी ही आहे कारण ही डायव्हर्जिंग आहे. आणि याला मागं जर तुम्ही आभासी वाढवलं तर ते तिथं येतं एकत्र येतात. आभासीरित्या बनलेली नाभी आहे. ठीक आहे. पण असेल तर 2 नाभी आणि 2 वक्रता केंद्र. याच्यामध्ये जर वस्तूची स्थिती पाहत म्हणलं तर चल मी एक केस मानतो आहे. वस्तूची स्थिती 2च केस बनतात, त्यापैकी एक केस वस्तूची स्थिती मी घेतो आहे अनंत अंतरावर. अनंत अंतर. तर प्रतिमा कुठं बनायला पाहिजे? तर ठीक आहे, अनंत अंतरावर प्रतिमा घेतली, वस्तू घेतली. हा तुमचा आला पहिला आपाती किरण. ओके. हा आला तुमचा दुसरा आपाती किरण. अंतर्वक्र आरशावर पडल्यानंतर हा का होईल? अपवर्तित होईल. म्हणजे हे दोघे जण काय झाले? एकमेकापासून दूर गेले. हे तर एकत्र येऊ शकत नाही. मग प्रतिमा तर बनते. आता प्रतिमा कुठं बनायला पाहिजे रे? तर लक्षात घ्या, याला जर तुम्ही आभासी मांग वाढवलं तर हा कुठून जातोय? नाभीतून जातोय. म्हणजे ज्यावेळेस अंतर्वक्र आरशापासून अनंत अंतरावर वस्तू ठेवलेली असेल तर ते कुठं दिसायला पाहिजे, भेटायला पाहिजे? नाभीवर. पण एक पुन्हा लक्षात घ्या, या केसमध्ये प्रतिमा जी मिळते ती अंतर्वक्र भिंगाच्या अलीकडे मिळते आणि तिचं स्वरूप जे एकदम बिंदू स्वरूप आहे. तर ठीक आहे, प्रतिमा कुठं मिळाली? नाभीवर, म्हणजे तुमच्या F2 वर. याचं स्वरूप कसं असेल? आता हे जे आहे हे खोटं एकत्र आले ना रे. मग खोटं जर एकत्र आले असेल तर याचं स्वरूप कसं असेल? आभासी असेल. आणि आभासी प्रतिमा कशा असतात? नेहमी सरळ असतात, अपवट असतात, है ना. याचा आकार काय असेल? तर आकार तर तुम्हाला दिसते. आरशापासून खूप दूर अंतरावर वस्तू आहे, एवढी मोठी वस्तू आहे, त्याची प्रतिमा बिंदू स्वरूप झालेली आहे. तर याचं आकार जो असेल तो बिंदू स्वरूप असेल, है ना. ही एक केस बनते. आणि दुसरी केस कन्सिडर करा, हा तुमचा अंतर्वक्र भिंग. ओके. आणि मी वस्तू जी कन्सिडर करतो आहे, हा तुमचा O, हा तुमचा C2, हा तुमचा F2, हा F1 आणि हा C1. आता मी वस्तू अनंत अंतरापासून तर ओच्या दरम्यान कुठंतरी कन्सिडर करतो. इथून इथे मधात कुठेही वस्तू असेल तर कुठं प्रतिमा बनते? हे सेकंड केस. तर कन्सिडर करा, याच्यातून हा आपाती किरण पडला तर अपवर्तनानंतर कुठून झाला पाहिजे? डायव्हर्स होत आहे. सेकंड केस मानतो आहे. आता याला जर तुम्ही तुमच्या मुख्य ऑप्टिकल सेंटरमधून पास केला तर कुठून देईन? सरळ देईन. हा नियम दोन्हीकडे सेम लागू होते. थोडी तिरकिरी झाली, है ना. ऑप्टिकल सेंटरमधून जाणारी कोणतीही आपाती किरण अविचलित समोर जाते. हे दोघंही एकत्र येणार नाही. परंतु जर तुम्ही याला आभासी मांग वाढवलं, याला वाढवा तर कुठे मिळायला पाहिजे प्रतिमा? इथं.
प्रतिमा कुठे मिळायला पाहिजे? इथं. म्हणजे इथं वस्तू ठेवली तर प्रतिमा तुमची F2 आणि O च्या दरम्यान मिळाली. सेम आहे. आता हे तुम्ही कुठेही वाढवा, वस्तूची प्रतिमा याच्या दरम्यानच मिळेल, याच्या दरम्यानच मिळेल. तर लक्षात घ्या, स्थिती कुठं आहे वस्तूची स्थिती? अनंत अंतर, अनंत अंतर व ओच्या दरम्यान. वस्तू कुठे आहे? अनंत अंतर आणि ओच्या दरम्यान. तर प्रतिमा कुठे मिळाली? प्रतिमा मिळते F2 आणि O2 च्या दरम्यान. F2 व ओच्या दरम्यान प्रतिमा मिळते. याचं स्वरूप कसं आहे? स्वरूप आभासी, कारण खोटं खोटं एकत्र आले. आभासी असेल आणि सरळ असेल. आणि याचा आकार कसा असेल? आकार जो असेल तो वस्तूपेक्षा लहान, वस्तूपेक्षा लहान. तर लक्षात घ्या, या दोनच केसेस बहिर्वक्र भिंगामध्ये बनते आहे. अनंत अंतरावर ते नाभीवर असेल, आणि जसं जसं तुम्ही नाभीपासून समोर 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 जाल तसं, म्हणजे अनंत अंतरापासून समोर समोर प्रतिमा घेऊन जाल ओपर्यंत, तशी तशी वस्तूची प्रतिमा जी आहे, सॉरी, जसं जसं वस्तू तुम्ही अनंत अंतरापासून ओपर्यंत समोर समोर नेत राहाल तशी प्रतिमा जी आहे F2 आणि ओच्या दरम्यान समोर 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 जात आहे. ओके ना? तर हे अशी सरळ केस आहे. या दोनच केस अंतर्वक्र भिंगा संबंधित होतात. तर ठीक आहे, असो. भिंगाचे चिन्ह संकेत, भिंगाचे चिन्ह संकेत. जसं तुम्ही ग्लासेसच्या बाबतीत पाहिलं होतं, तुम्ही आलेख कन्सिडर केला होता. हा तुमचा एक्स ॲक्सिस आणि हा तुमचा वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवर हा तुमचा ओरिजिन. इथून जर समोर गेले तर प्लस प्लस होताना दिसत आहे, इकडे आला तर मायनस मायनस होताना दिसत आहे, वर जर गेले तर प्लस प्लस होताना दिसत आहे, आणि खाली जर गेले तर मायनस मायनस होत आहे. सेम केस आहे. लेन्सच्या बाबतीत तुम्ही हेच म्हणाल. हा तुमचा ऑप्टिक सेंटर आहे. ऑप्टिक सेंटरला तुम्ही ओरिजिन म्हणायचं आहे. हे तुमची एक्स ॲक्सिस आहे आणि ही तुमची वाय ॲक्सिस आहे. जर कोणतीही वस्तू या ऑप्टिक सेंटरच्या या बाजूने असेल तर ती कशी कन्सिडर करायची? तुम्हाला चिन्हाच्या बाबतीत प्लस, लेफ्टला असेल तर मायनस, वरत असेल तर प्लस, आणि खाली असेल तर मायनस. सोपी आहे. ओके. अंतर्वक्र आणि बहिर्वक्र अशाच्या दोन्हीच्या बाबत, जे आता वस्तू कुठं असेल तर काय, तर दोन्हीचं नाभी अंतर कसं असेल, वस्तूची उंची प्लस असेल की मायनस असेल, प्रतिमेची उंची प्लस असेल की मायनस असेल, तर एवढं एक लक्षात ठेवा. ते बाकी ऑटोमॅटिक सॉल्व्ह होते. हे जर समजलं तर याच्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होईल. ओके ना? आलेखमध्ये तुमचा हा ओरिजिन पासून एक्स ॲक्सिसला ज्यावेळेस तुम्ही उजवीकडे जाता तर प्लस, डावीकडे मायनस, वरतं प्लस, खाली मायनस. तर याच्या संबंधित काही नियम आहे. काही नियम लक्षात ठेवूया. वस्तू नेहमी कोणत्या बाजूने ठेवतात रे? डाव्या बाजूने ठेवतात. वस्तू नेहमी डाव्या बाजूने ठेवतात. दुसरा, ऑप्टिक सेंटर पासून, ओके, ऑप्टिक सेंटर पासून अंतराचे मोजमाप करावे. ऑप्टिक सेंटर पासून म्हणजे ऑप्टिक सेंटर काय असेल? हा असेल याचा ओरिजिन. ऑप्टिक सेंटर काय असेल? ओरिजिन, आरंभ बिंदू. तुम्ही असे म्हणू शकता, ऑप्टिक सेंटरला नेहमी आरंभ बिंदू मानावा. तिसरी केस, ऑप्टिक सेंटर पासून उजवीकडे, ऑप्टिक सेंटर पासून उजवीकडे एक्स ॲक्सिसवर धन घ्यावे. ऑप्टिक सेंटर पासून डावीकडे एक्स ॲक्सिसवर ऋण घ्यावे. देन ऑप्टिक सेंटर पासून वर वाय ॲक्सिसवर काय घ्या? प्लस घ्यावे. 6 केस, ऑप्टिक सेंटर पासून खाली वाय ॲक्सिसवर ऋण घ्यावे. ओके. या सगळ्या गोष्टी, हे चारही केस जे आहे हे तर याच्यावरून लक्षात राहते. ऑप्टिक सेंटरला नेहमी मध्यबिंदू मानायचा असं म्हणतो, आरंभ बिंदू, आणि वस्तू नेहमी डाव्या बाजूला ठेवायची आहे. तर या बेसिसवर तुम्हाला मी काही विचारतो ते सांगा. याच्या आधारावर मी तुम्हाला जे काही विचारतो ते तुम्ही मला सांगा. सोपी आहे, परीक्षेत येईल, पक्का येईल, आणि याच्यावरचे प्रॉब्लेम आहे तुम्ही हे शिकल्याशिवाय सॉल्व्ह नाही करू शकत. जसं मी एक बहिर्वक्र आरसा घेतो, भिंग घेतो, आणि एक अंतर्वक्र भिंग घेतो. वस्तू कधी कुठे ठेवत असता तुम्ही? नेहमी वस्तू नेहमी डाव्या बाजूने ठेवत असता. याच्या बाबत इथे ठेवली, याच्या बाबत इथे ठेवली. वस्तू नेहमी डाव्या बाजूने ठेवत असता. आता मला एक सांगत चला, नाभीय अंतर
दोघांसाठी बहिर्वक्र भिंगासाठी नाभी अंतर प्लस असेल की मायनस असेल, प्लस असेल की मायनस असेल, काय असेल लॉजिक कन्सिडर करा ना. हा बहिर्वक्र भिंग याच्यावर हे आपाती किरण पडला आणि नाभी कुठं बनत असते ज्यावेळेस एकत्र येतात किरण इथं. तर कुठं बनला हा बनला ऑप्टिक सेंटरच्या एक्स ॲक्सिसवर उजव्या बाजूला. एक्स ॲक्सिसवर उजव्या बाजूला समजतंय ना. इथं बनला ना, इथं बनला ना एफ. ओके, तर हा जो असेल हा पॉझिटिव्ह बनेल, हा जो आहे हा निगेटिव्ह आहे. हा पॉझिटिव्ह बनतोय, तो निगेटिव्ह बनतोय. देन वस्तूचे अंतर, वस्तूचे अंतर दोघांच्या बाबतीत निगेटिव्ह, कारण वस्तू कुठं आहे डाव्या बाजूने आहे, याच्या डाव्या बाजूने आहे. ओके, वस्तूची उंची, वस्तूची उंची, वस्तूची उंची आता बघा वस्तूची उंची कुठं आहे वर जाते आहे, वस्तूची उंची वर जात आहे, वर जाताना पॉझिटिव्ह, इथेही ती का राहील पॉझिटिव्ह आहे. प्रतिमेचे अंतर, प्रतिमेचे अंतर बहिर्वक्र आरशात प्रतिमा कुठून मिळते त्या बाजूने मिळते, त्या बाजूने जर मिळत असेल तर एक्स ॲक्सिसवर तिकडे मिळते म्हणजे काय पॉझिटिव्ह असेल. अंतर्वक्र भिंगामध्ये या बाजूने मिळते म्हणजेच काय असेल निगेटिव्ह असते आहे का. प्रतिमेची उंची, प्रतिमेची उंची, प्रतिमेची उंची आता इथे बहिर्वक्र आरशाच्या बाबतीत प्रतिमेची उंची खाली येते, ही निगेटिव्ह असेल आणि याच्या बाबतीत ती सरळच मिळते, ती पॉझिटिव्ह असेल. तर ठीक आहे मित्रांनो, जर तुम्हाला लेक्चर खरोखर मजा आली असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.